मधल्या बाई, जिजांना कोठी घरात काही करायला सांगितलं आहात का? नाही हो, सकाळपासून तर आम्हाला सुद्धा दर्शन झालं नाही त्यांचं. आम्हाला पण नाही. न्याहारी नाही की दूध प्यायला सुद्धा आल्या नाहीत. अहो, तालीमखान्यात गेल्या असतील. नाही नाही, इथं न येता तालीमखान्यात जाणार नाही. अहो, मग थोरल्या बाईं बरोबर असतील. हा, काल त्यांच्या दादांवर रुसल्या होत्या ना, मग त्यांच्यावर मात कशी करायची ते ठरवत असतील. असेल बाई, नादिष्टच आहेत जराशा. काय हो, खंड्याला घेऊन बाहेर तर गेल्या नसतील ना? नाही नाही बाईसाहेब, थांब थांब, तिथेच थांब. काय हवंय? जी ते तहान लागली होतीची. सीतामाई, पाणी द्या तिला. काय ग, जिजांना बघितलंस का कुठं? व्हायची, त्या धाकल्या बाईंच्या दालनात लुगडे नेसते. ऐकलत ना? हो ना, स्वतःहून लुगडं नेसतायत. म्हणलं बाई, चला जाऊन बघू. हो, पण हे असं सगळं टाकून? अहो चला, सीतामाई चुल्याकडे जरा लक्ष द्या. डोक्यात काय शिस्त आहे ते तरी बघू. चला. बरं चला. अरे देवा, यांच्या अगोदर पोचायला पाहिजे, नाहीतर जिजाक्का माझ्यावरच रुसतात. सीतामाई, हे तेवढं घ्या. गोदा, गडबडीत कुठं निघालीस? काय नाही जीत, ती जिजा. बरं ते राहू दे. हा थाळा घे आणि जामदारखान्यात नेऊन दे. त्यांना म्हणावं नोंद करून ठेवा. जी पर ते पर नाही बेर नाही, जिन्नस जोखीम म्हणून आम्ही स्वतः जात होतो. बरं झालं तू भेटलीस. अगं जा, आमच्यासाठी लोक खोळंबलेत दिवाणात. जी. लुगडं नेसताना दमून झोपी गेल्या वाटतं बाईसाहेब. मधल्या धाकल्या आमचा डोळा लागला होता. आता पण झोप येईपर्यंत एवढी श्रम घेऊन नेसण्याचा अट्टहास कशासाठी? ते खंड्यावरनं रपेटीला जायचं होतं. मग लुगडं नेसायला यायलाच पाहिजे ना, नाहीतर स्वार कशी होईल? गोदाताई आम्हाला शिकवत होती, पण आता ती पण कुठे गेली? काय ग गोदाताई, कुठे गेली होतीस? जिजा, तिलाही रागावू नका आणि आता तुम्ही स्वतःवरही रागावू नका. मग काय करू? आम्हाला कशी नेसता येईल? आधी मनाशी ठरवा. आपण मुतपाकखान्यात नाही का, मनात आणतो तसाच पदार्थ होतो. आपण ठरवलं चांगलं होणार तर चांगलंच होणार, हो की नाही? तसंच तुम्ही ठरवा, आपल्याला छान नेसता येणार. मग बघा तुम्हाला किती छान नेसता येतं ते. असं बर, मग आव तुम्ही जा. गोदाताई तू पण जा. आम्ही बघा आधी मनाशी ठरवतो आणि छान नेसून दाखवतो की नाही ते. बघा. हा हो आव, तुम्ही जा. चला आपण जाऊ. गोदा तूही चल, त्यांना नेसू दे. गोदाताई म्हणाली की झुकायला हवं.
आऊ म्हणाल्या की मनात इच्छा ठेव म्हणून. आम्ही बघा झुकतोही आहोत आणि मनाप्रमाणे सांगतोही आहोत. पुढे आयुष्यभर आमचंच कातडं होणार ना तू. मग चल प्रेमाने आपलंसं कर बघू. काय शरीफजी, मोठेपणी कोण व्हावं असं वाटतंय? तुमच्यासारखं मनसबदार. बस एवढंच. पुढच्या पिढीनं आमच्या पुढे 2 पावलं चालायला हवं. बाबासाहेब तुमच्यापेक्षा जास्त 10-12 हजारी मनसबदार. भले शाबास. आणि तुम्ही? हो शहाजीराजे, तुम्हाला कोण व्हावं असं वाटतं? कधी कसं ठाऊक नाही, पण कमीत कमी वजीर आझम. अरे वा. त्या फत्ते खानाच्या बापासारखं. आणि ते नाही जमलं तर मग राजाच व्हायचंय आम्हाला. दादासाहेब ह्या कोण आहेत? अहो कोण काय, जिजा आहेत ते आपले जिजा. जिजा. चला. अहो एवढं नटलंय म्हणजे नक्की लग्नाचा घाट दिसतोय. पण कुणाशी दादासाहेब? अहो बहादूर राजे, आपण आपल्या जिजांसाठी शोधू एखादा गरीब किंवा गोसावी. राहू द्या राहू द्या. आम्ही हो राजाच्या राणी. जिजा का? अगो भया भया भया, जिजा का काय नेसला तो, अगदी नजरच काढायला पाहिजे बघा. चला बघू तरी जिजा काय करतायत त्या. चला. काय ग, परत दमून झोपी गेल्या की काय जिजा? नाही नाही, रुबाबात राणी राणी म्हणत सगळ्या वाड्यात फिरत होत्या म्हणे. हो का? अहो पण त्या राणी नाहीच. दिसू द्या, आम्ही सांगतो त्यांना. जिजा हो, अहो किती गोड दिसतंय. जमलंय हा. आऊ आम्ही राणी नाही आहोत तर कोण आहोत? अहो सांगा ना, आम्ही राणी नाही आहोत तर कोण आहोत? महाराणी. आणि या महाराणीला आता कोणीतरी मोठे महाराज बघायला हवेत, नाही का? हो हो अगदीच. बघायचे ना जिजा. अर्थस्य मूढाः खर्वद वहन्ति. अर्थस्य मूढ खर्वद वहन्ति. अर्थस्य मूढाः खर्वद वहन्ति. अर्थस्य मूढाः खर्वद वहन्ति. बघा बघा दादासाहेब, राणी साहेब आल्या. आता पुन्हा नऊवारी लुगडं म्हणजे नक्कीच खंड्याला घेऊन आले असणार. अहो खंड्याला घेऊन जायचं असणार. खंड्याचं काय? अहो आता पुन्हा लुगडं नेसणार ते. अहो दादासाहेब, त्यांना एकदा लुगडं नेसायला जमलंय ना, मग काय आता ते सगळीकडे लुगडं नेसून मिरवणार. चला, आपण काय म्हणत होतो? हे बघा, तुमचं लक्ष नव्हतं बरं का. आपण पुन्हा म्हणूया. हो, काझी साहेबी शिकवतात ना, तेव्हा यांचं लक्षच नसतं. आमचं आणि जिजांचंच लक्ष असतं. नाही नाही,
अहो बहादुराचे आमचंही लक्ष असतं, पण आता शिकताना लुगडं नेसून यायची काही गरज होती का? असू द्या असू द्या. अहो दादासाहेब, त्यांचं लग्न करून द्यायला हवं. जिजा, पण तिथे कसंही वागून नाही चालणार. अहो खपवून घेतलंच जाणार नाही. मी तुम्हाला एक सुभाषित सांगतो. राजहंस तव सैव शुभ्रता चीयते न चाप चीयते. म्हणजेच राजहंस गंगेच्या धवल पाण्यात सुद्धा राजहंसच असतो आणि यमुनेच्या काळसर पाण्यात सुद्धा तो राजहंसच असतो. घ्या बघा, आम्हीच राजहंस आहोत. चला आपण आता शिकूया. यथा खरः चंदन भारवाही यथा खरः चंदन भारवाही भारस्य वेत्ता न तू चंदनस्य भारस्य वेत्ता न तू चंदनस्य चंदनस्य तदैव शास्त्राणि बहुनी आदित्य तदैव शास्त्राणि बहुनी आदित्य अर्थस्य मूढः खर्वत वहन्ति. अर्थस्य मूढः खर्वत वहन्ति. म्हणजे काय? चंदन वाहणारं गाढव त्याचा फक्त वजन जाणतं, पण ते चंदन आहे त्याच्या अंगी किती गुण आहेत, ते शिल्पासाठी गंधासाठी किती योग्य आहे ते जाणत नाही. जे लोक शास्त्राचा खरा अर्थ न जाणता अध्ययन करतात ते लोक गाढवाप्रमाणे शास्त्राचं ओझच वाहतात. अर्थस्य मूढः खर्वत वहन्ति. या बघा, इथेच आहेत. काय हो थोरल्याबाई, तुम्ही स्वतः हे काय करताय? आम्हाला वाटलं तुम्ही आत्ता मुतपाक खाण्यात याल, नंतर याल. नाही नाही, म्हणजे तसं काही विशेष नाही. विशेष कसं नाही? विशेषच आहे, म्हणून तर शोधत आलो. हो, म्हणजे विशेष आहेच. जिजांनी बघा काल स्वतःचं लुगडं स्वतः नेसल्या. बघितलत ना? आम्हाला नाही बाई असं गोड गोड बोलून विषय काढायला जमत. आम्ही तोंडाने फटकळ आणि स्वारींनाही तेच आवडतं. चला, थोरल्या बाई सुद्धा हसल्या. आता बोलायला काही हरकत नाही. आम्ही मुद्द्यावरच येतो. जिजा आता मोठ्या झाल्यात. मुतपाकखान्यातील जेवढं यायला हवं ते सगळं येतं आता. अहो लुगडं सुद्धा स्वतः नेसतात. काय काय भाषा पण शिकतात. तेव्हा अजून उशीर करायला नको. काय झालं? अहो कधी ना कधी ही वेळ येणार ना. आपल्यालाच मन घट्ट करायला हवं ना. हे बघा आम्ही काय करतोय. तुम्ही म्हणालात आम्ही स्वतः काम का करतोय. हो, आम्हाला स्वतःलाच हे करावं लागेल. आणि तुम्ही म्हणालात मन घट्ट करायला हवं. आमचाही तोच प्रयत्न आहे. तेच वाटतं आम्हाला. आणि म्हणूनच जिजांच्या लहानपणापासून जपून ठेवलेल्या वस्तू, खेळणी, सगळ्या आठवणी आम्ही या गाठोड्यात बांधून ठेवत आहोत. हळूहळू पाश मोकळे करावे लागतील.
काही ध्यानीच नाही आलं आमच्या. आता मात्र ते करावंच लागेल. हो, आणि गोदाला पण तर सासरी पाठवायला हवं ना. चुकलं का? आम्ही बाई जे मनात येईल ते बोललो. नाही, तोही बंद हलकेच सोडवायला हवा. पण जिजांच्या दृष्टीनंच नाही तर गोदाच्या दृष्टीनं सुद्धा तिला सासरी पाठवायची वेळ झाली. पाणीमध्ये गढूळ झालं होतं. तेच स्थिर होण्यासाठी थोडा अवधी हवा होता. पण आता मात्र पाठवणी करायलाच हवी. राजहंस तव सैव शुभ्रता चियतेन चापचियते. गोदाताई, तू पण म्हण आमच्या बरोबर. आम्ही तुला शिकवतो. चल. राजहंस तव सैव शुभ्रता. काय झालं? अगं म्हण की. आम्ही तुला शिकवतो. जे जे आम्हाला शिकवतील ते ते आम्ही तुला शिकवू. नाही ना ग. का? तुला कठीण वाटतंय का? बर, आधी आम्ही तुला अर्थ सांगतो म्हणजे तुला पटकन उमगेल. राजहंस असतो की नाही, तो सगळीकडे सारखाच असतो. गंगा नदीचं पाणी धवल असतं, यमुना नदीचं पाणी काळसर असतं. पण दोन्ही पाण्यात विहार करत असताना राजहंसाचा शुभ्रपणा तसाच असतो. तो वाढतही नाही आणि कमी सुद्धा होत नाही. तर आपलं तसं नाही ना. माहेरी आपण कसं असतो? सासरी काय वाढून ठेवलं आहे कुणास ठाऊक. म्हणजे काय ग गोदाताई? दादासाहेब पण म्हणत होते की तिकडे असं चालायचं नाही. पण एवढी कशाला भीती? आपण इथे आहोत तसेच तिकडे असणार आहोत ना. राजहंस तव पुण्यातलं वेगळं आणि प्रत्यक्षातले. काय झालं तुला आज गोदाताई? तू अशी का वागते आहेस? सासरी पाठवणी करणार आहे. मग आधी कशी लाजत मुरडत होतीस आणि आता तोंड पाडून आहेस? अगोदर लई स्वप्न बघितली होती. सासरच्या समद्या लोकांनी आपलंसं करायचं, समद्यांची काळजी घ्यायची. जसं माहेरी आपलं होतं ना तसं सासरी समद करायचं. अगं अजूनही तसंच होईल. तू सासरी गेल्यावर सगळं तुझंच होईल की. कोण जाणे. जिजा आल्या. बघा बघा दादासाहेब, राजहंसाची चाल बिघडली. आणि जिजा आपल्याला चिडवताना कशा होत्या आणि आता कशा आहेत? काय हो जिजा, आता कुठं गेली चाल राजहंसाची? जिजा, काय झालं? काही नाही. हो पण जिजा, आम्हाला तरी सांगा, आम्ही कुठं चिडवतोय तुम्हाला? वा रे वा, का बहादूर राजे, तुम्ही दोघे जण मिळून आम्हाला चिडवत होतात ते? जिजा, जिजा, उद्या तुम्ही सासरी जाल तेव्हा असं चालणार नाही. अहो तिथे ऐकावंच लागेल, नाही तर तिथे नांदवणार कोण? अहो दादासाहेब, त्या नवऱ्याशी सुद्धा वाद घालतील आणि आपलं तेच खरं करतील बघा. आणि तो हकलावून देईल. असं काही होणार नाहीये.
आम्ही जिथे जाऊ तिथं सगळं आमचं असेल. इथं असू तेव्हा इथलं, तिकडे जाऊ तेव्हा तिथलं. समजलं? आऊ, गोदाताईची पाठवणी करणार आहेत? हो. का? आम्ही तेच विचारतोय. का? का म्हणजे काय जिजा? प्रत्येक स्त्रीचं सासर हेच तिचं घर असतं. मग तिला तिच्या घरी जायला नको का? म्हणजे आता आपल्या जिजांचं सुद्धा लग्न करून त्यांची पाठवणी करणार ना? हो तर आता त्यांचंही लग्न करायचंय. त्यांना शोभेचा राजकुमार पाहायचा. गोदाताईला भीती वाटते. तिकडे काय वाढून ठेवलं आहे असं तिला वाटतंय. जिजा आता तुम्ही तुमचं बघा. म्हणजे काय? प्रत्येक स्त्रीला भीती असतेच. नाही नाही, अहो यांना नाहीये. अहो यांना भीतीच नाहीये. सासरी नांदायचं म्हणजे काय हे तुम्हा पुरुषांना नाही कळणार. त्यासाठी बाईचाच जन्म घ्यावा लागतो. सासरी नांदणं म्हणजे मोठं दिव्य असतं. प्रत्येक स्त्री ते करतेच, करावंच लागतं. आणि एकदा नाही, दर दिवशी ते करावं लागतं. तेही हसतमुखानं. प्रत्येक स्त्रीसाठी तो जणू उत्सवच असतो. दादासाहेब बोलवलं. होळीचा उत्सव 2 दिवसांवर येऊन ठेपलाय. हा म्हणता पंचमी. दादासाहेब यादी तर तुम्ही डोळ्या खालून घातलीच आहे. काही कमी जास्त असेल तर हुकूम करावा. काय नाही, यादी बरोबर आहे. पण यादीपेक्षा 4 तालेवार जास्त आले तर त्यांची सुद्धा व्यवस्था व्हायला पाहिजे. शिवाय काय काय द्यायचंय हे नीट बघितलंय ना? अहो पहिल्यांदा सणासुदीला जातोय आपण. प्रत्येक गोष्टीवर आपली मोहर असेल याची काळजी घ्या. म्हणजे दादासाहेब समजलो नाहीत. नाही, जिन्नस दागिन्यातला असू नाही तर खाण्यातला घेणाऱ्याच्या मनावर कायमचा कोरला जायला हवा की जिन्नस सिंदखेड राजाचा आहे म्हणून अशी मोहर म्हणतोय. अच्छा, म्हणजे आपली ओळख सईकडे पसरत असंच ना? होय, ही नामी संधी आहे. दागिना घडवणाऱ्यांना आपल्याकडचं ठेवणीतलं मोती द्या. आचरण्या म्हणावं तिथं समधीकडनं लोक येतात. त्यांना बी कळू द्यात आपल्याकडची पुरणपोळी कशी ऊब धरेला अशी जाड असते. या विणकारी वस्त्र. दादासाहेब तुम्ही म्हणताल तशी प्रत्येक गोष्ट खाशी होईल बघा. पण काय दादासाहेब या सगळ्या गोष्टींवर थोरल्या वहिनी साहेबांची मोहर लागते. म्हणजे त्यांनी एकदा शिक्कामोर्तब केला की झालं. मग तुम्ही म्हणता तशी प्रत्येक गोष्टीतून सिंदखेड राजाची ओळख सर्व दूर पोहोचवू. मग घ्या की. त्या काही नाही म्हणणार आहेत का? नाही म्हणणार नाही. पण म्हणजे भेटी देण्यामागचा तुमचा जो दृष्टिकोन आहे तो आम्ही नीट नाही समजू शकलो तर उगाच गैरसमज व्हायचा. बरं, आम्ही घालू त्यांच्या कानावर. तुम्हाला परवानगी मिळेल याची खात्री बाळगा आणि पुढच्या तयारीला लागा. एवढी खाशी तयारी? मर्जी राखावी म्हणून ही तयारी म्हणायची का? नाही,
मर्जी राखावी म्हणून नाही. अहो, प्रत्येक मानकऱ्यानं, प्रत्येक मनसबदारानं आपल्या मनात सिंदखेड राजाचं नाव घेऊनच आपापल्या सुब्यात परतावं म्हणून ही तयारी. आज तुम्हाला ते पसंत आहेच की. जगदेवा उगीच बिचकत होता. बिचकत कुणाला? आम्हाला? हो ना. अहो, आवून म्हटलं सुद्धा की त्या काही नाही म्हणणार नाही. म्हणजे त्यांना असं वाटत होतं की आम्ही नाही म्हणू. हो ना. पण त्यांना योग्यच वाटलं होतं. काय तुम्ही नाही म्हणताय? का? मिरवण्याचा सोस आम्हाला नाही. कुणीतरी आपलं मन राखावं, कुणीतरी आपली आठवण काढावी म्हणून आपण आपल्याकडील धनधान्य खजिना रिता करावा हे आम्हाला मंजूर नाही. तेही मनसबदार आहेत, त्यांना याची किती किंमत असणार? काळाप्रमाणे बदल करायला पाहिजे. पूर्वी याची आवश्यकता नव्हती, पण आता आहे. त्यात सणासुदीचं निमित्त आहे. काळ येळ बदलतीये माळसाबाई. का असं का बघितलं? आमचं नाव घेऊन पुकारा झाला त्याच वेळी उमगलं. काळवेळ बदलते. आता यावरून कसल्या निष्कर्षाला पोहोचू नका. नाही, उगीच राईचा पर्वत व्हायला नको. मुळात राई आहे हे तरी मान्य आहे ना. मग झालं. तुम्ही दूरचं बघत नाही आहात आणि तुम्ही जवळचं. का? चुकीचं म्हटलं का? आम्ही काय जवळचं बघत नाही आहोत सांगाल का जरा? अहो, गडीत आजवर तुमच्याशिवाय सण साजरा झालाय का? तुम्ही आजवर बाहेर राहिलायत का? आम्ही करू शकतो हे? अहो, हे आम्ही सांगितल्यावर उमगणार तुम्हाला? इथला सण सोडून बादशाला किंवा कोणालाही मुजरे करायला जाण्याची काय आवश्यकता आहे? थांबा. इकलाक खान मलिक अंबरकडून बोलावणं करायला आला होता हे ठाऊक नाही का तुम्हाला? हो, मग त्याने करायलाच हवं होतं. मातब्बरात तेवढे तुम्ही केलं नसतं तर चुकीचं झालं असतं. म्हाळसाबाई, आता तुम्ही चुकताय. तुमचा दृष्टिकोन मान्य आहे, तुमची काळजी सुद्धा रास्त आहे. पण बादशाहकडून किंवा वजीर आझम कडून बोलावणं जेव्हा येतं तेव्हा ते फक्त आमंत्रण नसतं, हुकूम असतो. हुकूम. कारण चाकरी आहे, जावं तर लागणारच. हो, सणाला दुसऱ्याकडं जायचं. आणि कुणाकडं? ज्यांना त्याची फार किंमत नाही. आम्हाला नाही पटत हे. पण आमचाही नाईलाज आहे, जावं तर लागणारच. विणकरांना सांगा की काम थांबवा. कालच तुम्ही म्हणाला होता. वय ठाऊक आहे, आम्हीच काल तुम्हाला सांगितलं होतं, पण सगळी तयारीच रद्द करावी लागेल बहुधा. का रद्द करावी लागेल? ते तुम्ही नाही म्हणजे दादासाहेब. आधी हुकूम कोणी दिला? दादासाहेबांनी. मग आता शब्द माघारी घेण्यानं सिंदखेडच्या रुतब्यात कमीपणा येणार नाही का? जे हुकूम आहेत त्यांची तामिली तशीच करा. म्हणजे तुम्हाला मान्य? हे काय? यापुढे फक्त स्वारींचेच निर्णय या सुभ्यात चालतील, अन्य कोणाचेही नाही, आमचेही नाहीत. हे आमचे शिक्के जमा करून घ्या. यापुढे फक्त
फक्त स्वारींच्या शिक्क्यानेच कारभार होईल. आधी थोरले धनी येऊन गेले आणि आता बाईसाहेब वर म्हणाल्या की आमचे हुकूम चालणार नाहीत म्हणून. म्हणजे आबोला दिसतो तर काही जगा वेगळं विपरीत घडलं नाहीये. सगळीकडे असंच असतंय. तेव्हा उगी राहून काम करा. थोरल्याबाई नाही आहेत का? तुम्हालाच विचारायला आले होते. काय? ते खजिन्यातून खासे मोती काढले आहेत ना? दुर्गाबाई, या तुम्ही. मग यात विचारणा कसली? असं कसं? डाग घडवायचे आहेत, त्यात ते मोती बसवायचे, त्या सगळ्यावर तुमचा शिक्कामोर्तब असायला हवा ना? नाही, यापुढे आमचा नसेल. मग कुणाचा? तुम्ही घ्या ताब्यात, आमची काहीच हरकत नाही. असं का म्हणताय? मग नका घेऊ, आमचं नसेल एवढं नक्की. तयार करून नेण्याची काही गरज नाही. त्या बघा थोरल्याबाई आल्या. मूत पाखान्यातलं असेल तर तेवढंच विचारा, नाहीतर नाही. नाही म्हणजे पुरणपोळ्या न्यायच्या आहेत ना. मी म्हटलं इथूनच कशाला करून न्या. तसे बजाबा आणि 4 माणसं हाताखाली असली म्हणजे झालं. आणि पीठ आपण इथूनच करून येऊ, म्हणजे तिकडं जात्यापासून सुरुवात नको. काय वाटतं तुम्हाला? कुठं न्यायचे? तिकडं रंगपंचमीला जाणार आहेत ना. मग तिकडचं आम्हाला काही विचारू नका. इथलं मुतपाकखान्यातलं असेल तरच बोला. आम्हाला तेवढंच समजतं, बाकीचं नाही. हो पण पीठ तरी तयार करायला सांगू ना. आबासाहेब, पण आऊ म्हणतात की आम्ही काहीच म्हटलेलं नाहीये. कोणत्या हो? थोरल्या आऊ. थोरले हो, त्यांनी काही म्हटलेलं नाहीये. त्यांना म्हणावं, आता म्हणायला आणखी काही शिल्लक आहे? आम्ही आता आमचा जाण्याच रद्द केलं. कुठे आबासाहेब? कुठंही. आम्ही गडीतून बाहेर पडणारच नाही. काय सण साजरे करायचे ते करा म्हणावं. म्हणजे असं तुम्ही तुमच्या थोरल्या आऊसाहेबांना सांगा. काय म्हणाले? म्हणाले की गडीच्या बाहेरच पडणार नाही आहोत. काय सण साजरे करायचे ते करून टाका. आणि हा, आम्ही सांगितलं की आऊ म्हणतात आम्ही काहीच म्हटलं नाही. तर म्हणाले की अजून काय म्हणायचं शिल्लक आहे? हो का? नाही, अजून काही शिल्लक राहिलेलं नाहीये. म्हणूनच आम्ही आमचा शिक्का सदरेवर जमा केलाय. जाऊन विचारा, माहितीये का हे? परत आम्हीच जाऊ? हो. शिक्का परत केलाय, पण कपाळावरचा शिक्का आहे ना, हे विचारा. कुणीही येऊ दे, हा शिक्का परत करणार नाही हे ठणकावून सांगा त्यांना. दुसऱ्याच्या बोलवण्याशी आमच्या सौभाग्याची तुलना करू नका. मग शिक्का परत का केला? त्यांना म्हणावं, कपाळावरच्या शिक्क्यानं सांगितलंय सगळीकडे शिक्का त्यांचाच चालणार. सदरेवर, जड जवाहिरा बाबतीत, धान्याच्या बाबतीत, अगदी सगळीकडेच. मध्येच असा परत करता येणार नाही. सांगा त्यांना. भाईसाहेब,
ते थोरल्या धन्यांनी हे दिलत. तुला नको त्या गोष्टीत पडायला कोणी सांगितलं होतं? नाही म्हणजे ते आपलं म्हणजे ते काय स्वारीने तुझ्या हातात आणून दिला आमच्याकडे आणून द्यायला? चालती हो. तुम्हाला सांगितलं होतं हिची पाठवणी करायला. ही तर काय अजून धाडून द्या. जिजा काय झालं? अहो भरलेल्या वास्तू तसे भरलेले डोळे कशाला? भूक लागली आहे का तुम्हाला? जिजा आता लहान राहिलात का तुम्ही? काय झालं सांगा ना. अहो थोरल्यावर रागवलेत तर त्याचा राग त्यांनी गोदाताईवर का काढला? त्या म्हणाल्या की अजून पाठवली नाही, धाडून द्या. असं बोलतात का जिजा? आणि गोदाच्या पाठवणीचा विषय आपला आधीच झाला होता की नाही? मग काय गैर बोलल्या त्या? नाही, राग काढला. कशावरून? आम्ही होतो, आमच्या समोरच घडली. सकाळी मोती द्यायचे होते तेव्हा सुद्धा म्हणाल्या की आम्हाला नका विचारू म्हणून. ते काय? आम्ही म्हणालो पीठ करून देऊ तर आम्हालाही तेच म्हणाल्या, आम्हाला नका विचारू. म्हणून काय लगेच त्या चिडल्या असं होतं का? पण आबासाहेब आणि थोरल्याच्या निरोपांची आम्हीच देवाणघेवाण करत होतो. म्हणजे नक्कीच स्वारींबरोबर कशावरून तरी बिनसला आहे. हे बघा जिजा, गोदाला असंही पाठवायचंच होतं. आता थोरल्या आऊनी सांगितलंय म्हणजे आजच पाठवावं लागणार. तुम्हाला हवं तर आता थोडा वेळ थांबा तिच्यासोबत. जा. मधल्याबाई काय झालं? आम्हाला आम्हाला कशाला काय होईल? आम्ही कोण ना आम्हाला गोड बोलता येत ना सदरेवरची कामं येत. आम्ही आहोत तिथंच आहोत मूतपाकखान्यात. आमची एवढीच काय ती किंमत? असं का म्हणताय? अहो सगळ्यात महत्वाचं काम तुम्ही बघता. आम्ही दिवसातून एखाद्याला भेटू एखाद्याला नाही, पण तुम्हाला दिवसातून सगळेच भेटणार, अगदी न चुकता. त्यात खंड पडणार नाही, हो की नाही? मग एवढी मोठी गोष्ट घडली तर आम्हाला कोणी सांगितलं कसं नाही? अहो जिजांना सुद्धा माहित आहे, तुम्हाला माहित आहे, पण आम्हाला ठाऊक नाही. आम्हाला आत्ता कळतंय. ते काही नाही, स्वारींनी किंवा थोरल्याबाईंनी आम्हाला कळवल्याशिवाय आम्ही इथून हलणार नाही. असं कसं? गोदाची पाठवणी करायला हवी. आम्हाला नाही वाटत थोरल्याबाई तिची ओटी भरायला सुद्धा येतील. मोठेपणाचा मान तुम्हालाच घ्यायला हवा, नाही का? पण बघा, आम्ही तिची पाठवणी करायला येऊ, पण नंतर पुन्हा येऊन आमची जागा हीच असेल. आधी चला तर.
अहो या बघा जिजा आल्या. अहो त्यांची अजून पाठवणी झाली नाहीये. बघा बघा. आमची पाठवणी? हे बघा तारस, हे आत्तापासूनच रडतंय. नाही हो, ते कारण नाहीये. मग आम्हाला खूप भूक लागली आहे. पण मग रडताय का? मधल्या थाळासाठी बोलवतीलच ना? नाही ना, आज त्या म्हणाल्या की जेव्हा थोरल्यावर येतील तेव्हाच आम्ही थाळा मांडणार आहोत. आणि आम्हालाही भूक लागली. भूक तर आम्हालाही लागली, पण आपण काय करणार? काय करणार म्हणजे काय दादासाहेब? काहीतरी आपणच करायला नको का? अहो पण जिजा आपण काय करणार? आपण तर लहान आहोत ना. आपण थोरल्याहून बोलू तर शकतोच ना. मग त्या आला की मधल्या वाढायला सांगतील. चालेल चालेल. हो, तुम्ही जाऊन थोरल्याहून बोलू ना. जा लवकर. जिजा, आणि त्यांना सांगा की आम्हाला सगळ्यांना खूप भूक लागली. हो, जा लवकर. जा जा. आओ. अहो किती वेळ झाला, तुम्ही या दालनातून बाहेरच आला नाही. कोणाचं काही अडलं का? नाही ना? आमचं अडलं. कोदाताई सुद्धा जाताना तुम्हालाच शोधत होती. अहो आता चला ना. आता काय? अहो सगळ्यांना भूक लागली आणि तुम्ही आल्याशिवाय कसे जेवणार? म्हणून तुम्ही आलाय. आऊ हवीये म्हणून नाही, तर भूका लागल्यात म्हणून आऊ हवीये, हो ना? जातो, आम्ही नाही येत. अहो चला ना. अहो पण आम्हाला जेवायचंच नाही तर आम्ही कशाला येऊ? पण अहो आता कुठे कसला उपवास आहे? का जेवायचं नाहीये? तुम्ही आणि आबासाहेब एकमेकांशी बोलत नाही आहात, त्याचा राग तुम्ही जेवणावर काढणार आहात? जिजा, वयापेक्षा जीभ चुरू चुरू चालायला लागली तुमची. बस नको त्या चौकशा करू नका. जा जाऊन जेवा. आम्ही पण जेवणार नाही. हेच सासरी नांदणं म्हणजे हेच. मनात नसून सुद्धा करायचं. चला चला आता. आल्या आल्या. थोरल्या आऊसाहेब आल्या. हो. मधल्या आता तरी थाळा मांडायला सांगाल ना? हो लवकर मांडा, आम्हाला खूप भूक लागली. आऊ म्हणजे काय? अहो आऊ म्हणत होत्या की तुम्ही आल्यावरच त्या. नाही, म्हणजे सगळे असायला हवेत ना, म्हणून मधल्या वहिनी सांगितलं की सगळे आल्यावरच थाळा घ्यायचा. सगळे असायला हवेत असं नाही धाकल्याबाई. आम्ही फक्त थोरल्याबाई आल्यावर म्हटलं होतं. ते कळलं आम्हाला. त्या तुम्हाला सांगून घेतायत एवढं आम्हाला कळतं. चला थाळा घ्या. रुसवे काढायला नंतर वेळ आहे. पण आबासाहेब अजून आले नाहीत. थोरल्यावर तुम्ही सांगितलं असेल ना त्यांना? नाही. म्हणजे अजून तुमच्यातला राग गेला नाही? जिजा, जिभेला लगाम घालायला शिका. पोट रिकामं असलं ना की मस्तक फिरतं, आणि मस्तक फिरलं की आपण काय बोलतो याचं भान राहत नाही. त्यामुळे आधी जेवा. काय झालं? आऊ आबासाहेब आले नाही तर
थोरल्या आम्हालाच. जा पटकन, तुम्ही बोलवायला गेलात तर लगेच येते. पण नेहमी तर थोरल्या. जा म्हटलं ना. हो जिजा, जा पटकन. आता अष्टप्रहर आम्ही काय तेच काम करावं अशी तुमची अपेक्षा आहे का? सदरेवरची कामं सदरेवरच होऊ द्यात, नको ते पांडे पाडू नका. उद्या त्यावर शिक्का उठवल्यानं काही नुकसान होणार नाही. उद्या आम्ही बघू, नाही तर जगदेवाला दाखवा. समजलं? नाही, आमचं जरा चुकलंच. निष्कारणच आवाज चढला. खरं म्हणजे आम्ही तुमच्यावर रागावलो नाही, आम्ही आमच्यावरच रागावलो. काय ना की तुम्हाला घर आहे, पत्नी आहे, संसार आहे, आणि असा 24 तास तुम्हाला आम्ही जुंपून ठेवतो, त्याच्यामुळे आम्ही भडकलो. क्षमा करा. आपण बघू उद्या काय आहे ते. आबासाहेब, आबासाहेब, तुम्ही रागाचं कारण वेगळं सांगितलं. पण आऊ म्हणत होत्या का पोट रिकामं असलं की मस्तक फिरतं. म्हणजे आता लहान मुलासारखं आम्ही काय भुकेनं कासावीस झालो का काय? नाही नाही, कासावीस नाही, पण भूक लागली आहेच ना. चला ना आबासाहेब, थाळा मांडलाय. म्हणजे आता सगळ्या रीती नाहीशे झाल्या हेच ना? रीत कुठली आबासाहेब? तुमच्या आऊ वर्दी द्यायला आल्या नाही, नेहमी ते येतात ना. नाही, ते नाही ठाऊक. मग आम्ही येणार नाही. आबासाहेब, जर तुम्ही आला नाहीत तर आऊ सुद्धा थाळा घेणार नाही, आणि जर त्या घेणार नसल्या तर आम्ही कसे घेऊ? कुठल्या आऊ? तिन्ही आऊ. अरे बाप, चला येतो आम्ही. बरं का जिजा, यालाच पुरुषानं कायम माघार घेणं असं म्हणतात. कुठलाही वाद बघा, कायम पुरुषच माघार घेत आलाय. पण आऊ तर म्हणतात मनात नसताना करावं लागतं ते फक्त स्त्रीलाच. यालाच सासरी नांदणं म्हणतात. चला. आबासाहेब, बसा ना. अचलोजी दादा, राघोजी दादा, बहादूर दादा आणि आम्हालाही खूप भूक लागली. भूक आम्हालाही लागली. पण तुम्ही म्हणालात तसं इथं नाहीये. जिजा, काय सांगितलं तुम्ही? आम्ही माघार का घेतली सांगा. इथं सगळ्यांच्या समोर सांगा. नाहीतर तिन्ही आऊ जेवणार नाहीत, आणि त्या जेवणार नाहीत तर आम्ही सुद्धा जेवणार नाही. हो ना? मग आता सगळ्यांनी बसा. पण आबासाहेब, आम्ही सगळे तर बसलेलोच आहोत की. तुम्ही नाही, बाकी सगळ्यांनी बसा. धाकल्या बाई, तुम्ही गोड बोलता ना, तुम्हीच सांगा. अशी गडीची रीत नाहीये. पुरुषांचं झाल्यावरच बायका बसतात. आज रीतीनं कोण वागतंय?
आम्हाला वर्दी द्यायची असते ही सुद्धा रीतच आहे ना, का आपल्या सोयीनं सगळं विसरायचं? मधल्या बाई साहेब, इथं तुम्ही हुकूम चालवता ना, मग आज आता तुम्हीच सांगा. सगळे एकत्र बसल्याशिवाय आम्ही थाळ्याला हात लावणार नाही. हो हो, बसूया ना, एकत्र बसूया. चला चला आता सुरुवात करूया, आम्हाला खूप भूक लागलीये. आमच्या असं मनात येते की आपल्या पुढच्या पिढीला रंगपंचमीला घेऊन जावं. काय झाले बेटू? काय बोलला नाहीत, गप राहिला? नाही, सणाला बाहेर घेऊन गेलेलं आपल्या मंडळींना आवडतं का नाही असा क्षणभर विचार आला, पण नंतर वाटलं तुमच्या मनात आलंय ना, मी याच्या मागे नक्की काहीतरी प्रयोजन असणार म्हणून तोंड बंद ठेवलं. आता कसं, आणि सणाचंच म्हणत असाल तर होळी तर उद्या लागणार आहे. उद्या आपण जात नाही आहोत, नाही का? सण काय आपल्यालाच आहे का? तिथं येणाऱ्या सरदारांना नाही आहे का? मग आपलंच धरून कसं चालेल? आता ते बी बरोबरच आहे, पण मुलांना का न्यायचं ते सांगत होता ना. हा तेच मनाशी जुळवून घेत होतो. हा विचार मनात का आला असेल हे पुन्हा तपासून घेत होतो. आता मुलांना तिथली रंगपंचमी बघता येईल असतच ना. फक्त तेवढंच नाही विठोजी, अहो आपल्याला ओळख निर्माण करताना झगडावं लागलं होतं, आठवतंय ना? आपल्याला मनसब मिळाली तेव्हा किती जणांचे विरोध होते. याचं कारण आपण परिचयाचे नव्हतो, आपलं शौर्य परिचयाचं नव्हतं. पुढच्या पिढीला सगळे ओळखत असले तरी किमान त्यांचा स्वतःची ओळख करून देण्याचा लढा तरी सुकर होईल. झालं काय? अहो आम्हाला पण कळू द्या, म्हणजे आम्ही पण हसू की. शौर्याचा परिचय म्हणालात ना म्हणून आठवलं, तशी शहाजींची ओळख झाली आहे बर का फत्ते खानाला. ते उभ्या जिंदगीत विसरू शकणार नाहीत. का काय बी म्हणावं, कुणी येऊ अगर न येऊ आपण शहाजींना घेऊन जायचं. म्हणजे शहाजी फत्तेखान चकमक झडली तर सगळ्यांचंच मनोरंजन होईल. आओ आओ मियां, आज किसकी शिकायत करने आए हो? शिकायत नहीं तो फिर इस वक्त आने का सबब? आओ बेटे आओ, औलाद को तशरीफ रखने में किसी सबब की कोई जरूरत नहीं है. आओ. लेकिन हम यहाँ बेवजह नहीं आए, इत्तिला करने आए थे. क्या? यही कि हमने हमारे हशमों को आगाह किया है कि 4 दिन में मरहट्टे सरदार आएंगे तो तलवार की धार तेज कर लो. तलवार से डरेंगे, उन्हें इतना हल्के में ले रहे हो? तलवारों की धार से तिलक लगाने वाली कौम है. हमने उन्हें त्योहार पे बुलाया है, समझे? अपने फरमान पर अमल करने से पहले जरा गौर करना सीखो. गौर करके ही हम इस नतीजे पर आए थे. सारे के सारे हमारे कब्जे में होंगे. गौर करते
तो याद आता मालोजी राजा के बेटे ने आपको तलवार से नहीं म्यान से शिकस्त दी थी। नहीं, कुछ गलत कहा? एक बार शिकस्त हुई तो क्या ताउम्र वो हमें ऐसे ही? तो क्या फिर से लड़ोगे? हाँ? कबूल है वो शेर का बच्चा यहां जरूर आएगा, फिर से उसे मात दे सकोगे? बेशक, आप देखेंगे। ये कौन सा तरीका है? हम उसके कच्चे नाखून तेज कर रहे हैं। इतनी हंसी उड़ाकर बेचारे मायूस होके चले गए। ये मायूसी ही उसके अंदर की गर्मी बढ़ाएगी। कलाई की ताकत और अंदर की गर्मी ही फतेह खान के दावों को और इरादों को जिंदा रखेगी। उन्हें बार बार याद दिलाना होगा कि वो उस शाहजी से हार चुके हैं। पर हो सकता है एक दिन वो शाहजी भी हमारे बेटे से। मरहट्टे हमेशा हुकूमती सल्तनत के खिदमतगार रहे हैं, वो भी फतेह खान का खिदमतगार बन सकता है, लेकिन हमारे शहजादे में वो समझ नहीं। कैसी समझ? बेगम साहिबा, नौकरों के साथ कैसे बर्ताव किया जाता है इतनी समझ तो होनी चाहिए। उन्हें प्यार से काबू में रखो, वो तुम्हारे लिए जान भी दे देंगे, लेकिन ये पागल लड़ने चला है। पर आपके और उनके ख्यालात अलग हो सकते हैं ना? ख्यालात अलग हो सकते हैं, लेकिन ख्वाब एक ही होना चाहिए, हुकूमत करने का ख्वाब। वो आंखों में आ जाए, बस हमारा और निजाम शाही का मुकद्दर फतेह खान ही रहेगा। अहो, छानच झाली आहे हो होळीची तयारी. बघितलत ना? ठीक आहे, आम्ही नैवेद्य पाठवून देतो. हा, करा. नका नका, तुम्ही नका करू. उगीच पायावर पडलं तर लागायचं आणि रक्ताचा नैवेद्य व्हायचा. बाळाजी काका, त्यांना पण जवायला हवं की नाही? हा, आणि रक्ताचं नैवेद्य म्हणजे काय? हे असली अशुभ वार्ता कशाला? काय नाही, करतील ते. मोठे झालात तुम्ही आता. फक्त एक गोष्ट ध्यानात ठेवा, ही खेळायची जागा नाहीये. आपण होळी रचतोय, आपण त्याची पूजा करतो, त्यामुळे एक गोष्ट ध्यानात ठेवा, कुठेही पाय लागता कामा नये. काय समजलं असलोजी? हा, चालू द्या. बाळाजी आजोबा, रक्ताचा नैवेद्य म्हणजे काय? नाही, काही नाही. अहो सांगा ना, आम्ही दादासाहेबांना नाही सांगणार. अहो जिजाक्का, आमच्याकडे त्याला अशुभ मानत नाहीत म्हणून म्हणलं. बघितलं, रक्ताचा नैवेद्य म्हणजे काय हे सांगितलंच नाही. सणाला कुणाला तरी काहीतरी लागतंय बघा. नका एवढं का होईना लागतंय, पण रगात येतंय. म्हणजे समधी म्हणतात सण कसा अगदी निर्विघ्न पार पडला. अरे रामा, जा आणि तेवढा हात घेऊन ये, जा. थांबा, आम्ही आणतो. अहो तुम्ही कशाला? अहो गोदाताई, आई गो. ओ जिजा, लागलो की काय? नाही नाही, कुठे काय? जिजा, बघू. नाही बघू. काय हे केवढं लागलंय? तुम्ही जा हळद घेऊन या. रक्त येतंय, जरा हुंदडणं कमी करा ना. तुमच्या मागे धावायला तर गोदा नाहीये. चला हळद लावा. चला चला, तुम्ही कामाला लागा. जी, चला. सावकाश सावकाश. बसा इथं, बसा. द्या.
काय हे? सावकाश. बघा रक्त येत आहे ना. आता सगळा सण निर्विघ्न पार पडणार. काय? कोणी सांगितलंय? काहीतरी काय बोलताय? असं काही नसतं. जिजा तर जरा सांभाळू ना. लग्नाचं वय झालंय तुमचं. अहो कुठून कुठे जाता? सणाला तोंड वाजवायला लावू नका. हे पुन्हा असं होता कामा नये. इथंच बसून राहायचं देवासारखं. होळी जवळ सुद्धा जायचं नाही. अहो पण जखमांचे डाग पुरुषांना अलंकारासारखे असतात जिजा, बाईला नाही. बसून राहा इथं.